बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। अंजनगाव सुरजी येथे काँग्रेस कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न। सृजन संघटन अभियानांतर्गत बैठक। संघटन मजबूत करून काँग्रेस समर्पित कार्यकर्ते निर्माण करण्याचे आवाहन। आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। सृजन संघटन अभियानाच्या माध्यमातून अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अंजनगाव तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीण व शहर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यकर्ता आढावा बैठक उत्साहात पार पडली। ही बैठक दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता बोराळा रोड येथील महादेव येवकार मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती। या बैठकीस अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे निरीक्षक आमदार आफताब अहमद हरियाणा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी मंत्री यशोमती ठाकूर, अमरावती लोकसभा खासदार बळवंत वानखडे, अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख, निरीक्षक आमदार वीरेंद्र जगताप, निरीक्षक संजय दुबे, तसेच प्रमुख अतिथी संजय आडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, सुधाकर पाटील भारसाकडे, अनंत साबळे, विलास पवार आदी मान्यवर मंचावर उपस्थिती होते। बैठकीचे आयोजन प्रमोद दाळू ग्रामीण अध्यक्ष व प्रदीप देशमुख शहर अध्यक्ष यांनी केले। यावेळी सुधाकर खारोडे, संजय सरोदे, रमेश सावळे, बबलू कारमेघ, निलेश घोडेराव, कैलास शिरसाट, सुरेंद्र वानखडे यांनी सहकार्य केले। बैठकीत बोलताना निरीक्षकांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की काँग्रेसचे संघटन अधिक बळकट करून ग्रामपंचायतीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता काबीज करण्यासाठी सज्ज व्हा। त्यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना जनतेवर वाढत असलेल्या अडचणी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसारखे प्रलंबित प्रश्न याकडे लक्ष वेधले। सत्ताधाऱ्यांकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची टीकाही त्यांनी केली। तसेच काँग्रेस पक्षाचे देशासाठी असलेले योगदान अधोरेखित करत त्याग, सेवा आणि समाजहिताची भावना जपणारे कार्यकर्ते घडवण्याचे आवाहन करण्यात आले। या कार्यक्रमास नरेंद्र निचळ, नाना गीते, मिलिंद निचळ, सुरेश इंगळे, अरुण चौखंडे, प्रशांत भगत, भानुदास राक्षसकर, जी.के. वानखेडे, विजय दामले, विजय जवंजार, वसंत तंतरपाळे यांच्यासह दर्यापूर व अंजनगाव परिसरातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। बैठकीतून काँग्रेस संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला।